हाय नमस्कार. तर आज आहे रविवार. तर भरपूर जणांनी माझं टेटस बघितलं, व्हॉट्सअपचे टेटस नाही का. तर भरपूर जणांचा मला फोन आला की ताई तुम्ही खरंच परशाला भेटले का, परशा तुमचा कोण लागतोय. परत ते मालिक मधला नाही का ते जे मल्हार, तर ते कोण लागतोय. तर मी तुम्हाला थांबा मी सांगणार आहे सगळ्या तुम्हाला की माझा परशा कोण लागतोय, जे मल्हार मधला कोण लागतोय, हे मी तुमच्या प्रश्नाचे मी उत्तर देणार आहे. तर त्याच्या आधी तुम्हाला, माझ्या बहिणींना, माझ्या भावांना खूप खूप शुभेच्छा सकाळच्या. आणि भरपूर जणांनी टेटस बघितलं. तर मी त्यांच्यासोबत फोटो काढणार होते, पण तुम्हाला माहिती आहे मला लय लाज वाटते. जर लेडीज असेल तरच मी त्यांच्यासोबत मी फोटो काढते. ती माझी मावशी आहे, सक्की मावस मावशी, माझ्या आईची सक्की मावस बहीण. तर आणि माझी चुलती आहे ना, चुलतीची बी सक्की मावस बहीण. आणि मग आता ती मावस बहीण म्हणल्या माझी मावशी झाली ना, सक्की मावशी आहे की नाही. तर एवढ्या दिवस मी तुम्हाला का नाही सांगितलं, कशामुळे नाही सांगितलं, त्याला कारण असं होतं की मी जात नव्हती. तुम्हाला माहिती आहे मला जायला, म्हणजे जायचं म्हणलं तर खर्च येतो. बाणूला सोडून मला जाऊ वाटत नाही. हा काम एक ठीक आहे, मग तुम्ही म्हणता की कामाला कशी तू राहते तिकडे. मी कामाला तर तिकडे राहत असेल ना, तरी पण पोटासाठी, माझ्या लेकरांच्या, आईबापाच्या आणि माझ्या पोटासाठी कष्ट करणं ही कुठं पण कष्ट करावंच लागतं ना. 8 दिवसातनं तर मी येतच होती. 8 दिवसातनं आधी पण एक चक्कर असायची माझी, आणि रोज व्हिडिओ कॉल पण असायचा की बानू कशी आहे कशी नाही असं. तर त्या मावशीकडे मग आता वीटभट्टी पण झाली. मग तिचा अचानकच मला फोन आला की म्हणली बाळा तू कुठे आहे. तर मी म्हणलं इथे. ते माझी मावशी मुंबईला होती, पण आता मुंबईहून इकडं गावाकडं आले जीवूरला. तर जीवूरला आल्यावर मग मला म्हणली ये मला बघायला, मला बरं वाटत नाही. त्या माझ्या मावशीला लेकरं नाहीत, आणि जे परशा आहे का नाही ते माझ्या मावशीचा मुलगा आहे, एकुलता एक. मग म्हणली ये तुला मला काहीतरी सांगायचं आहे, परत तुला काहीतरी बोलायचं आहे. तर मी म्हणलं बरं ठीक आहे चालतंय, येते मी. मग मी गेले तर मला मिठी मारली माझ्या मावशीनं, रडली, म्हणली मला पोरगी नाही, असं तसं आमकं फलानं बिस्तानं. तर मी म्हणलं मावशे मी तुझी मुलगीच आहे, तू मला परकी समजते का. तर नाही बाळा तू मला लय दिवसातनं म्हणलं, मुंबईला काय माझं येणं होत नव्हतं, एवढं लांब मी काय येऊ शकत नव्हती मावशी म्हणलं, म्हणून मी तुझी वाट बघत होती तू कधी येशील गावाकडं. तर चल म्हणलं घरी राहा 5-6 दिवस, महिनाभर म्हणलं, चल मला तुझी देखरेख करते मी, आणि वाटलं असतं तिथंच राहा म्हणलं. तर नको बाळा म्हणलीस तेवढी बाद झालं, तूच येत जा. मग मी काल गेल्यावर मग फोटो काढलं. तर तुम्ही म्हणसाल की परशा तिथं कसं काय. तर ते माझ्या मावशीनं दत्तक घेतलेलं आहे परशाला. म्हणजे माझी मावशी आहे का नाही तिच्या सख्या बहिणीचा मुलगा आहे ती. मग ते दत्तक घेतलं, तर तो पण आहे, तो माझा भाव झाला आता परशा. तर मला मावशी म्हणली ही कोण आहे, तू ओळखतीस का. तर मी म्हणलं कुठंतरी ओळखल्यासारखं वाटतंय, बघितल्यासारखं पण काय माझ्या ध्यानात नाही म्हणलं, कुठं बघितलं मलाच माहीत नाही म्हणलं. तर अगं म्हणली तुझा भाव आहे. मी म्हणलं होय का. तर म्हणली सैराटमधला. म्हणलं हे सैराटमध्ये वेगळा दिसत होता. तर त्याचं खरं नाव आकाश आहे, परशा आहे का नाही त्याचं खरं नाव आकाश आहे. तर मी म्हणलं मावशी मला भेटायचं, म्हणलं मला पण पिक्चरमध्ये काम घ्यायला लाव की असं तसं. म्हणले बाळा, आणि जे मल्हारमधला होता का नाही ते परशाला भेटायला आलता ना, मग त्यावेळेस मावशीनं फोटो काढलेले आहे त्यासोबत, ते मी माझ्या मोबाईलमध्ये फोटो घेऊन आलते. तर दिंडी मोठी येणार आहे ना त्यावेळेस परशा, माझी मावशी, परशाची आई हे सगळे येणार आहेत. मग तेव्हा मी तुमचे समक्ष मी घेणारच.
लाजली तरी मी घेणार, कारण तुमच्यासाठी दाखवायला. तर हे माझ्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर होतं. तर मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. तर तुमचं काय अजून म्हणणं आहे मला नक्कीच सांगा. आणि तुम्हाला पण भेटायचं असेल तर माझ्या मावशीला परशाला तर नक्कीच या. परशा काय येत नाही आता, त्याची शूटिंग चालू आहे. त्याचा म्हणजे काहीतरी मोठ्या पिक्चरमधलं काहीतरी त्याचं चालू आहे, मालिका हिचं याचं काहीतरी रिहर्स चालू आहे. त्यामुळे ते काही येऊ शकत नाही. आणि असं यायचं म्हणलं तर त्याला लई त्रास होणार, त्यामुळं तो काय येणार नाही. तो आला तर दिंडीला येतो म्हणला. आणि मी पण बोलले परशाला, तर म्हणला, मला काय बोलला माहिती का, ताई ताई मावशीकडे येत जा, बसत जा, तिला बोलत जा. मी म्हणलं बरं चालतंय. तर मी म्हणलं मला तुझा ऑटोग्राफ पाहिजे. मला म्हणला मोबाईलवर सोडतो म्हणला. आता काय मला येणं शक्य आहे नाही म्हणला. तर आलो तर याला येणार आहे म्हणला मी. तेव्हा ये म्हणला ऑटोग्राफ काय, तू माझ्यासोबत सेल्फी काढ. मला लय हसायला आलं. मला लय आनंद वाटला की खरंच माझं एवढं मोठ्या स्वप्न माझं खरंच पूर्ण तुमच्यामुळंच व्हायला लागले. आम्ही सोशल मीडियावर आले म्हणूनच मला एवढे मस्त माझे भाऊ भेटले, बहिणी भेटल्या. आणि शिवाय आता पिक्चरमध्ये काम करणारा माझा परशा भाऊ पण भेटला. आणि माझी मावशी पण सुंदर अशी भेटली. खूप खूप माया केली तिनं माझ्यासाठी. कार्प ही लय काल मटण बनवलं तिनं, आणलं, मी बनवलं, तिला चारलं, मी पण खाल्लं आणि आले. मग तुम्ही म्हणता हेडेव का बनवलं नाही. माझ्या मावशीला नाही आवडत हेडेव बनवायला, त्यामुळं मी नाही बनवला. तर माझ्या मावशीला फोटो काढून आणलं, मग ते तुम्हाला मी दाखवलं. तर तुम्हाला काय वाटतं, अजून काय समक्ष आहे नक्कीच सांगा मला. तर चला बाय. आणि नक्कीच माझ्या मावशीसाठी परशा भावासाठी लाईक करायला विसरू नका. तर चला बाय.